मी डॉक्टर दीपक पानपट्टे. सध्या आपण मोहनबागेमध्ये आहे. मोहनबाग ही उदगीर इथे आहे. हे सर्व जे प्लांट दिसत आहेत तुम्हाला, झाडे जे आहेत ते आंबा आणि त्याच्यामध्ये जे हापूस म्हणतो अल्फान्सो या जातीचे आहेत. आणि सध्याचं जर बघितलं सध्या तुम्ही, तर सध्या मोहनबागेमध्ये आता आंब्याची ही परिस्थिती आहे की जे फ्लॉवरिंग आहे ते फ्रुटिंगमध्ये कन्वर्ट होत आहे. आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. त्यानंतर जे याला ड्रीप सिस्टीम केलेली आहे, ह्या ड्रीप सिस्टीममध्ये झाडाच्या भोवती एक रिंगण केलेलं आहे, जेणेकरून झाडाचा जेवढा घेरा आहे त्याप्रमाणे असे रिंगण केलेलं आहे ड्रीपचं, आणि ते चौकीकून त्याला पाणी देण्यात येत आहे. सध्या परिस्थितीमध्ये काय आहे की झाडाला जे गरज असते, आपण जे ताण देतो जेव्हा फ्लावरिंगच्या ताळामध्ये की फ्लावरिंग जास्त यावे, जर पाणी जर सोडलेलं असेल तर फ्लावरिंग कमी येते किंवा फ्लावरिंग येतच नाही. ताण झाडाला महत्त्वाचा असतो. ताण देण्यासाठी पाण्याचा त्याला आपण पाणी देत नाही. पण जेव्हा आपण पाणी द्यायला सुरुवात कधी करतो, जेव्हा हे आंबे जे फ्रुटिंग आहेत ते एक हरभऱ्याच्या साईजचे झाले की तेव्हा आपण त्याला पाणी देण्यास सुरुवात करतो झाडाला. पण ते एवढ्या दिवसाचं तहानलेलं झाड जे आहे ते एकदमच पाणी देता येत नाही फ्लडिंग सिस्टीमसारखं. तर त्याला अशी ही मोठी जर झाडं असतील साधारणतः 15-20 फुटाचे, तर त्याला अशी साधारण त्यांची जी सावली पडते झाडाची चौकी बाजूनं, ते घेऱ्याचं असं एक मस्त रिंगण करून घ्यायचं ड्रीपचं. आणि त्यानंतर थोडं जेव्हा हरभऱ्याच्या साईजचे होतील फ्रूट, त्यावेळेस त्याला आपण पाणी चौकीकून द्यायला सुरुवात करतो. पण काही दिवसाला असं वाटते आपल्याला की थोडंसं जरी गॅप पडला तर आपल्या जे रानामध्ये खडोळी वगैरे आहेत त्याला तहान लागलेली असते, आणि ते काय करते, असे ड्रीपला कुरतडण्याचं काम करायला सुरुवात करते. मग तिला तर तहान लागलेली आहे, तिला तर पाण्याची गरज आहे आणि आपल्या झाडाला आहे. पण हे मागामुलीचं जे आथरलेलं आपल्या शेतामध्ये ड्रीप सिस्टीम आहे त्याला धोका न पोहोचता तिला पण पाणी मिळावं आणि आपलं पण काम धकावं, यासाठी इथले सोमोशी सर म्हणून या मोहनबागेचे देखरेख करतात. अतिशय चांगल्या प्रकारे देखरेख करतात. तुमच्या डोळ्यासमोर ज्वलंत उदाहरण आहे, तुम्ही बघू शकता किती छानरित्या त्यांनी हे बागेला मेंटेन केलेलं आहे. कडी मेहनत आहे त्यांची याच्या पाठीमागे, आणि म्हणून तिला पण पाणी भेटलं पाहिजे खडोळीला, आपलं ड्रीप पण खराब न झालं पाहिजे. त्यामुळे त्यांनी घरात जे आपण डबे आणतो, कॅन आणतो तेलाचे, ते तेल झाल्यानंतर आपण फेकून देतो, पण त्याला त्यांनी रियूजमध्ये कसं आणलं हे इथं ज्वलंत उदाहरण आहे. बघू शकता तुम्ही, त्या डब्याला त्यांनी सेंटरमधून कट केलं आहे आणि एक बाजू इथं त्यांनी जमिनीमध्ये ठेवलेली आहे राहून, आणि दुसरी बाजू दुसरीकडे ठेवलेली आहे, जेणेकरून याच्यामध्ये त्यांनी स्वच्छ पाणी पण टाकलेलं आहे. जेव्हा खडोळीला तहान लागेल ते ड्रीपकडनं जाता ह्याच्यामधलं पाणी पिईल, म्हणजे तिचं पण तहान भागेल आणि आपलं पण या शेतामध्ये जे ड्रीप आथरलेलं आहे त्याचं पण संरक्षण होईल. तर हे तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी धन्यवाद.